शिंकांमुळे तिची अवस्था अजून वाईट होत चालली होती. चालताना ती थोडी डगमगली. ते पाहून जैनिलने कोणतीही प्रतिक्रिया न देता काजूला थेट आपल्या कुशीत उचललं आणि तिला घेऊन खोलीत निघून गेला. मयूरही त्या दोघांसोबत आत आला. जैनिल काजूला खोलीकडे नेत मयूरला म्हणाला, "जा, जाऊन सूप घेऊन ये." मयूर किचनमध्ये गेला. तिथे रुचिका आधीच सूप बनवत होती. ती अजूनही पदर घेऊन होती. मयूर काही बोलणार तेवढ्यात तिने हाताने इशारा करून सांगितलं की काजूसाठी सूप तीच घेऊन जाईल. मयूर खांदे उडवत तिथून निघून गेला. इकडे जैनिल काजूला बाथरूममध्ये उभं करत म्हणाला, "तू इथेच थांब, मी तुझे कपडे घेऊन येतो." काजूने शिंकतच मान हलवली. त्याने काजूला कपडे दिले आणि ती कपडे बदलू लागली. तिकडे जैनिल बाहेरच आपले कपडे बदलत होता. तेवढ्यात मयूर जैनिलच्या खोलीत आला आणि सोफ्यावर बसत म्हणाला, "बॉस, तुझा सूप येतोय." जैनिलचे कपडे बदलून झाले होते. तो मयूर जवळ येऊन म्हणाला, "घेऊन कोण येणार? तुझा बाप?" मयूर जैनिलकडे रागाने पाहत म्हणाला, "काय बोललास तू?" जैनिल शांतपणे म्हणाला, "सूप कुठे आहे?" "येतोय ना, थोडा धीर धर," मयूर म्हणाला. तेवढ्यात काजू बाथरूम मधून बाहेर आली आणि येऊन सोफ्यावर पसरली. तितक्यात रुचिका खोलीत आली. काजूने जड डोळ्यांनी रुचिकाकडे पाहत म्हटलं, "छी, मला सूप नकोय." तिने आपला चेहरा गुडघ्यात लपवून घेतला. रुचिकाने एक कप जैनिलकडे दिला आणि दुसरा काजूकडे धरला. काजूने एक नजर रुचिकाकडे पाहिलं. ती अजूनही तिच्या समोर सूपचा कप घेऊन उभी होती. काजू कप घेत म्हणाली, "तुम्ही अगदी माझ्या बॉन्डसारखे आहात. कायम जबरदस्ती करता." मग ती काही न बोलता सूप पिऊ लागली. दोघांनी सूप संपवलं तेव्हा रुचिकाने सोबत आणलेल्या ट्रेमधून एक गोळी काजूला आणि एक गोळी जैनिलला दिली. जैनिलने गोळी बाजूला ठेवत म्हटलं, "मला याची गरज नाही, मी ठीक आहे." काजूही म्हणाली, "मलाही गरज नाही, मीही ठीक आहे." काजूने आधी रुचिकाकडे पाहिलं, मग जैनिलकडे पाहत गोळी बाजूला ठेवली. जैनिल थोडा चिडून म्हणाला, "तू ठीक नाहीयेस, स्वतःची अवस्था बघ." काजूही थोड्या रागात म्हणाली, "मी गोळी का घेऊ? तूही घेत नाहीयेस. तू जसा ठीक आहेस तशी मीही ठीक आहे." काजू अजून बोलतच होती. तेवढ्यात जैनिललाही शिंक आली. ते पाहून काजू म्हणाली, "बघ बघ, मला तर आता शिंकही येत नाहीये, तुलाच येत आहे. म्हणजे आजारी तू आहेस, मी नाही." जैनिलने काजूकडे रोखून पाहत गोळी उचलली. तिच्याकडे पाहत ती तोंडात टाकली आणि पाणी पिऊन घेतलं. मग काजूला आव्हान देत म्हणाला, "आता तुझी पाळी." काजूला गोळी न घेण्याचं कारण हवं होतं, पण आता ते कारण संपलं होतं. तिने मयूरकडे पाहिलं तर तो त्या दोघांकडे पाहत मजा घेत होता. काजूने गोळी उचलली, तोंडात टाकली आणि गटागटा पाणी पिऊन टाकलं. थोड्या वेळाने औषधांचा परिणाम व्हायला लागला होता. जैनिल आणि काजू दोघांनाही झोप येऊ लागली होती. तेव्हा मयूर उठत म्हणाला, "ओके, तुम्ही दोघं झोपा. गुड नाईट." त्यावेळी दुपारचे 2 वाजले होते. काजू डोळे मिटूनच उठली आणि मोठ्या सोफ्यावर येऊन झोपली, जिथे जैनिल आधीच बसला होता. त्याने पाय टेबलावर ठेवले होते आणि डोकं मागे टेकवलं होतं. काजू आपलं डोकं जैनिलच्या मांडीवर ठेवून झोपली. दोघंही बराच वेळ तसेच झोपून राहिले. काया बाहेरून हे सगळं पाहत होती आणि मनातल्या मनात जळत होती. ती स्वतःशीच म्हणाली, "आज रात्री तू इथे राहू शकणार नाहीस. झोप पूर्ण करून घे, कारण रात्र तुला बाहेरच काढायची आहे." सुमारे 2 तासांनी जैनिलचे डोळे उघडले. त्याने पाहिलं काजू अजूनही त्याच्या मांडीवर झोपलेली होती. त्याने तिला उचलून बेडवर झोपवलं आणि फोन व लॅपटॉप घेऊन मयूरच्या खोलीकडे गेला. थोड्या वेळाने काजूनेही डोळे उघडले. तिने डोळे चोळत आजूबाजूला पाहिलं तर खोलीची लाईट बंद होती. काजू पुन्हा झोपली. तेवढ्यात एक आवाज आला, "तू माझी झोप उडवून अशी निवांत कशी झोपू शकतेस?" काजूने झटक्यात डोळे उघडले. इकडे तिकडे पाहिलं पण कुणीच दिसलं नाही. म्हणून ती म्हणाली, "कोण आहे इथे?" काया सोफ्यावर बसलेली होती. हातात दारूचा ग्लास घेऊन ती काजूकडे पाहत म्हणाली, "मी आहे. दुसरं कोण असणार?" कायाला पाहून काजू तिच्या जवळ येत म्हणाली, "तर आता मला मारायला आलीयस का?" कायाने हलकसं हसत उत्तर दिलं, "नाही, जे तू ताब्यात घेतलं आहेस ते परत घ्यायला आले, माझं प्रेम." काजू सोफ्यावर बसत म्हणाली, "मी कधीच कुणाची गोष्ट, माणूस असो वा प्रेम, काबीज करत नाही." काया म्हणाली, "अच्छा, मग जैनिलवर कब्जा करून का बसली आहेस तू? निघून का नाही जात आपल्या घरी? जैनिलने तर तुला वाचवण्यासाठीच तुझ्याशी लग्न केलं आहे ना? मग तू त्याच्या गळ्यात का पडली आहेस? काय येत आहेस आम्हा दोघांमध्ये?" आज कायाच्या आवाजात काजूला एक वेदना जाणवत होती. ती वेदना जी एका प्रेम करणाऱ्या व्यक्तीच्या मनात असते.
काजू शांतपणे कायाचं बोलणं ऐकत राहिली. दारूच्या ग्लासकडे पाहत काया म्हणाली, माहित आहे का, तू इथे येण्याआधी जेनिल कायम माझ्यासोबतच असायचा, एकाच खोलीत. काजू आश्चर्याने कायाकडे पाहू लागली, पण कायाचं बोलणं सुरूच होतं. तू आल्यापासून तो माझ्यापासून दूर राहू लागलाय, फक्त तुला वाईट वाटू नये म्हणून. मग काया काजूचे दोन्ही हात धरत म्हणाली, तू तर तुझ्या वडिलांकडे जाऊ शकतेस, पण मी कुठे जाऊ? त्यावर काजू म्हणाली, मी जेनिलवर प्रेम करते, त्याच्याशिवाय राहू शकत नाही आणि तोही माझ्यावर प्रेम करतो. काया म्हणाली, पण जेनिलने कधी तुला सांगितलंय का की तो तुझ्यावर प्रेम करतो? तुला का वाटतं तो तुझ्यावर प्रेम करतो? त्याने कधी असं म्हटलं आहे का? नाही ना. त्याला फक्त सगळ्यांना आनंदी पाहायचं आहे, म्हणून तो सगळ्यांशीच प्रेमळ आणि फ्रेंडली असतो. तुझ्याशीही तो तसाच आहे. तू त्याला प्रेम समजतेस, पण तो सगळ्यांशीच तसा वागतो. कायाचं बोलणं ऐकून काजू विचारात पडली. कदाचित काया बरोबरच बोलत होती. ती जेनिल सोबत अशा प्रकारे कशी राहू शकते? जरी तिचं लग्न जेनिलशी झालेलं असलं तरी ती त्याचं आयुष्य बिघडवू कशी शकते? काजू असा विचार करत होती आणि इकडे काया मनातल्या मनात आनंदी होत होती. कारण तिला वाटत होतं की आता काजूकडून काहीतरी चूक नक्कीच होईल. मग काजू म्हणाली, पण जेनिल मला इथे घेऊन आला होता, मी स्वतः आले नव्हते. त्यावर काया म्हणाली, तो स्वतः तुला घेऊन आला नव्हता, तुझ्या वडिलांनी तुला त्याच्यासोबत पाठवलं होतं. तू असं कसं राहू शकतेस? मी तर जेनिलवर प्रेम करते म्हणून इथे राहते, पण तू जेनिलवर प्रेम करतेस का? काजू क्षणाचाही विचार न करता म्हणाली, कदाचित हो, मी जेनिलबद्दल काहीतरी फील करते. कायाने लगेच मध्येच म्हटलं, नको फील करू काजू, तो माझ्यावर प्रेम करतो, माझ्यासोबत हसतो, माझ्यासोबत रडतो. तू आम्हा दोघांना वेगळं करत आहेस. कायाचा निरागस चेहरा पाहून काजू वितळली. ती उभी राहत म्हणाली, मी आत्ताच जेनिलशी बोलते आणि त्याला सांगते की आता मी त्याच्यासोबत राहू शकत नाही. पण कायाने तिला थांबवत पटकन म्हटलं, नाही नाही, तुझ्या वडिलांनी तुला त्याच्या घरी जायचा आदेश दिला आहे, त्यामुळे तो तुला इथून जाऊ देणार नाही, तुलाच इथून निघावं लागेल. काजू शांतपणे म्हणाली, ठीक आहे, मग मी आत्ताच निघते. कायाने लगेच उठून काजूला मिठी मारली आणि म्हणाली, थँक्यू यार, मला समजून घेतल्याबद्दल. स्वतःची काळजी घे. काजूने कायाच्या गालाला हलके स्पर्श करत म्हटलं, नाही, जर तुझं प्रेम खरं असेल तर ते तुला नक्कीच मिळेल. आता मी जाते. काजूने एक कागद घेतला, त्यावर काहीतरी लिहिलं आणि कायाला देत म्हणाली, मी गेल्यावर हा जेनिलला दे. यात मी बाय लिहिलंय, म्हणजे त्याला वाईट वाटणार नाही. कायाने काजूकडून कागद घेतला आणि काजू पटकन खोलीबाहेर निघून गेली. कायाने तो कागद चुरगळून बाजूला फेकला आणि तीही बाहेर आली. काजू बाहेर आली तेव्हा तिने पाहिलं की सगळे बॉडीगार्ड जेवण्यात व्यस्त होते. काजू किचनमध्ये गेली आणि रुचिकाला मिठी मारत म्हणाली, आंटी, स्वतःची काळजी घ्या. रुचिका फक्त हसली. काजू लगेच बाहेर आली आणि थोड्याच वेळात घराबाहेरही निघून गेली. रात्री साधारण 8 वाजता जेनिल मयूरच्या खोलीतून आपल्या खोलीत आला. खोलीत काजू दिसली नाही म्हणून तो बाहेर आला आणि संपूर्ण घरात नजर फिरवू लागला. किचनमध्ये पाहिलं तर तिथे फक्त रुचिकाच काम करत होती. मग त्याने लायब्ररीत पाहिलं, तिथेही काजू नव्हती. तेव्हा जेनिलच्या मनात शंकेची ठिणगी पडली. तो थेट सिक्युरिटी रूममध्ये गेला आणि सीसीटीव्ही कॅमेरे तपासू लागला. काजू घराबाहेर जाताना कॅमेरात दिसताच त्याचा पारा चढला. तो स्वतःशीच पुटपुटला, काजू, काहीतरी विचार करून करायचं असतं. पागल मुलगी, एवढ्या रात्री घराबाहेर का गेलीस तू? तो पटकन आपल्या खोलीत आला आणि काजूला फोन करू लागला. पण काजूचा फोन खोलीतच वाजत होता. ते पाहून जेनिलचा राग अजूनच वाढला. त्याने फोन भिंतीवर जोरात आपटला आणि रागाच्या भरात खोलीबाहेर निघू लागला. तेवढ्यात त्याची नजर जमिनीवर पडलेल्या एका कागदावर गेली. तोच कागद जो कायाने फेकला होता. जेनिलने तो नीट सरळ करून वाचला. आता त्याचे निळे डोळे रागाने लाल झाले होते. तो थेट कायाच्या खोलीकडे वळला. काजू पुन्हा एकदा कायाच्या बोलण्यात अडकून जेनिल पासून दूर गेली होती. पण जेनिल तिला खरंच दूर जाऊ देईल का, ते पुढे कळेलच. रागात धगधगत जेनिल कायाच्या खोलीकडे चालला होता. त्याच्या मनात एकच विचार होता, हे सगळं कायाचंच कारस्थान आहे. तिनेच काजूला काहीतरी सांगितलं असणार, म्हणूनच ती वेडी मुलगी कोणालाही न सांगता घराबाहेर निघून गेली. विचार करत तो कायाच्या खोलीसमोर येऊन थांबला. क्षणभर थांबून त्याने दरवाजा जोरात उघडला. तो आत येताच काया दचकली. ती कुणाशी तरी फोनवर बोलत बसली होती. जेनिलचा राग पाहून तिचे हात पाय थरथर कापू लागले.
जैनील तिच्या जवळ गेला आणि तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, आज जर काजूला काही झालं तर त्यासाठी तू पूर्णपणे जबाबदार असशील. देवाकडे प्रार्थना कर की तिला काही होऊ नये. आणि हो, तुझं सामान आवरून ठेव. मी परत येईपर्यंत तुला इथून निघावं लागू शकतं. काजू सुखरूप मिळाली तर तू सरळ आपल्या घरी जाशील. पण काजूला जर एक जरी ओरखडा आला ना, तर थेट जेलमध्ये जाशील. समजलं का? हे बोलून जेनिल बाहेर निघून गेला. त्याने कुणाला तरी फोन करून सांगितलं, संपूर्ण शहरात पसरून जा. काजू कुठेही दिसली तर लगेच मला कळवा. फास्ट. असं बोलून जेनिलने फोन खिशात ठेवला आणि गाडी स्टार्ट करून निघून गेला. इकडे विशाल आणि मयूर काहीतरी काम करत बसले होते. मयूर पाणी प्यायला बाहेर आला तेव्हा तो जेनिलच्या खोलीकडे गेला. जेनिल आणि काजू दोघंही खोलीत दिसले नाही, म्हणून त्याने जेनिलला फोन केला. पण जेनिलने फोन उचलला नाही. मग त्याने बाहेर येऊन नोकरांना विचारलं. तेव्हा एक नोकर म्हणाला, साहेब, काजू मॅडमना जाऊन खूप वेळ झालाय. मी त्यांना बाहेर जाताना पाहिलं होतं. मला वाटलं त्या सहज फेरफटका मारायला गेल्या असणार. आणि जेनिल साहेब सुद्धा आत्ताच फार टेन्शनमध्ये बाहेर गेलेत. हे ऐकताच मयूरने विशालला हाक मारली. विशाल पटकन बाहेर आला आणि दोघं एकाच गाडीतून निघाले. इकडे काजू रस्त्यावर हळूहळू चालत होती आणि स्वतःशीच बोलत होती. मी हे योग्य केलं ना? हो, अगदी योग्य केलंय. ती स्वतःलाच प्रश्न विचारत आणि उत्तर देत चालली होती. मी उगाचच त्या दोघांमध्ये येत होते. बिचारी काया, माझ्यामुळे तिला किती प्रॉब्लेम झाला असेल. जेनिलचं नाव घेताच काजू एकदम दचकली. तिने तोंडावर हात ठेवला आणि म्हणाली, मी त्याला विचारलंच नाही. फक्त काया जे म्हणाली त्यावरच निर्णय घेतला. ओ नो, मला जेनीला विचारायला हवं होतं. काजू आता गप्पच चालू लागली. तिच्या मनात एक विचित्र अस्वस्थता निर्माण झाली होती. रस्त्याच्या बाजूला एक पार्क होता. चालून चालून काजू थकली होती, म्हणून ती त्या पार्ककडे वळली आणि तिथे असलेल्या एका बेंचवर जाऊन बसली. त्या बेंच जवळ एक कुत्रा झोपलेला होता. काजूचा आवाज ऐकून कुत्र्याने एकदा तिच्याकडे पाहिलं आणि परत झोपून गेला. कुत्र्याला पाहून काजू म्हणाली, ए उठ ना, उठ, मला तुझ्याशी बोलायचंय. तिचा आवाज ऐकून कुत्र्याने पुन्हा तिच्याकडे पाहिलं. त्यावेळी त्याने आपलं डोकं पुढच्या पायावर ठेवलं आणि काजूकडे पाहू लागला. कुत्र्याला असं पाहून काजूच्या डोळ्यात चमक आली. ती म्हणाली, म्हणजे तू माझं ऐकत आहेस? कुत्र्याने फक्त पापणी हलवली. ते पाहून काजू पुढे म्हणाली, बरं तर ऐक, माझं जैनिलवर प्रेम आहे. काजूने तोंडावर बोट ठेवलं आणि हळूच म्हणाली, कोणालाही सांगू नकोस. आय लव्ह हिम. पण मी त्याला सांगणार नाही, कारण तो माझ्यावर प्रेमच करत नाही. केलं असतं तर मला सांगितलं असतं ना. कुत्र्याने जांभई दिली आणि पुन्हा डोळे मिटले. ते पाहून काजूही गप्प झाली. ती आजूबाजूला पाहू लागली. काही वेळाने बसता बसताच तिला झोप येऊ लागली आणि झोपेत ती एका बाजूला झोपू लागली. तेवढ्यात तिने डोळे उघडले आणि सरळ बसली. थोड्या वेळाने तिला परत झोप लागली. ती पुन्हा पडू लागली आणि परत सरळ बसली. मग कुत्र्याकडे पाहत म्हणाली, यार, तुम्हा लोकांचं हेच भारी आहे. कुठेही कसंही झोपून जाता आणि आम्ही झोपायलाही नीट जागा शोधावी लागते. काजूला तिथून जायचं नव्हतं, कारण इथे तिला कसलीही भीती वाटत नव्हती आणि वर तिच्या रखवालीसाठी तो कुत्राही तिच्या जवळ होता. बसता बसताच काजूला पुन्हा झोप लागली. पण यावेळी तिची झोप खूपच गाढ होती. ती पुन्हा एका बाजूला झोपू लागली. तेवढ्यात कुणीतरी तिचं डोकं अलगद स्वतःच्या खांद्यावर घेतलं. त्यानंतर काजू अगदी आरामात झोपून गेली आणि तो व्यक्ती दुसरा कोणी नसून जैनिल होता. तो काजूचं डोकं आपल्या खांद्यावर घेत शांतपणे बसून राहिला. त्याने तिला उठवायचा अजिबात प्रयत्न केला नाही. कुत्र्याने जैनिलकडे पाहिलं, मग उठून स्वतःचं अंग झटकून तिथून निघून गेला. जेनिल काजू कधी उठते याची वाट पाहत होता. त्याला माहित होतं काजू थोड्याच वेळात उठणार आहे आणि तसंच झालं. तिने डोळे उघडले. समोर कुत्रा दिसला नाही, म्हणून ती पटकन सरळ बसली. मग तिने चेहरा वळून पाहिलं तर जैनिल, पण तो समोर पाहत बसला होता. त्याला पाहताच काजू शॉक झाली. समोरच पाहत जैनिल म्हणाला, अजून इथेच बसायचंय की घरी जायचंय? काजूनेही समोरच पाहत उत्तर दिलं, मला कुठेही जायचं नाही. मी दोन प्रेम करणाऱ्यांच्या मध्ये येणार नाही. मी कुठेही राहीन, पण तिथे परत जाणार नाही. जैनिल शांतपणे म्हणाला, बरं, मग कुठे राहणार आहेस मला सांग, मी तुला तिथपर्यंत सोडतो. काजू गप्प झाली. मग जैनिल म्हणाला, कोणते दोन प्रेम करणारे? तू मला कधी विचारलंस का की मी तिच्यावर प्रेम करतो की नाही?
आता जयनील काजूकडे वळला आणि तिला रोखून पाहत म्हणाला, अच्छा हे सांग. काजूही त्याच्याकडे पाहू लागली, जणू त्याचा प्रश्न ऐकायला ती आतुर झाली होती. जयनील पुढे म्हणाला, वरचा मेंदू वाटत होता तेव्हा सुद्धा तू अशीच कुठेतरी पळून गेली होतीस का? जयनीलचा प्रश्न ऐकून काजू तोंड वाकडं करत म्हणाली, मला वाटलं तू मला काहीतरी वेगळं सांगशील, पण तुला माझी चेष्टा करण्याशिवाय दुसरं काही सुचतच नाही ना? ती उठून जाऊ लागली, पण तेवढ्या जयनीलने तिचा हात पकडला. काजू थांबली. तो थोडा चिडून म्हणाला, आता कुठे चालली आहेस? काजू जयनीलकडे न पाहतच म्हणाली, माहीत नाही. त्या क्षणी जयनीलला काजूच्या आवाजात पहिल्यांदाच एक खोल उदासी जाणवली. जयनील उठून तिच्या समोर उभा राहिला, पण काजू अजूनही त्याच्याशी नजर मिळवत नव्हती. त्याने बोटाच्या मदतीने तिची उनवटी हलकेच वर उचलली आणि तिचा चेहरा अगदी आपल्या चेहऱ्यासमोर आणत म्हणाला, आय लव्ह यू पागल. हे शब्द ऐकताच काजूचं हृदय जोरात धडधडू लागलं. तिने डोळे मिटून घेतले. ते पाहून जयनील पुन्हा म्हणाला, डोळे बंद केल्याने सत्य बदलत नाही. डोळे मिटलेले ठेवून काजू म्हणाली, कोणतं सत्य? जयनील शांत पण ठामपणे म्हणाला, हेच की तूही माझ्यावर प्रेम करतेस. काजूने जयनीलच्या हातातून आपला चेहरा दूर करत दुसरीकडे पाहत म्हटलं, मी कुणावरही प्रेम करत नाही. आता मात्र जयनीलला थोडा राग आला. त्याने काजूचा हात पकडून तिला स्वतः जवळ ओढलं आणि म्हणाला, मग नजरा का चुकवत आहेस? माझ्या डोळ्यात पाहून सांग. काजू तरीही जयनीलकडे पाहत नव्हती. जयनील पुन्हा म्हणाला, तुझी अडचण नेमकी काय आहे? डोळ्यात हृदयात प्रेम आहे, पण ओठावर आणायचं नाही. तू नेहमी मला चुकीचं का समजतेस? प्रत्येक वेळी मीच चुकीचा असतो का? आता काजूने जयनीलकडे पाहत म्हटलं, मी सांगितलं ना, मला कोणत्याही मुलीचं मन दुखवायचं नाही. जयनील तिला सोडून थोडा दूर होत म्हणाला, ओ, म्हणजे तुला त्या मुलीचीच चिंता आहे. मी काहीच नाही तुझ्यासाठी. छान. तुला माहितीये तुझी प्रॉब्लेम काय आहे? तू फार हट्टी आहेस. मनात आलं तेच करतेस. समोरच्याला वाईट वाटते की नाही याचा विचारच करत नाहीस. जयनीलच्या निळ्या डोळ्यात तीच जुनी वेदना दाटून आली, जी काजू नेहमी पाहायची. पण आज तो आपली वेदना बोलून दाखवत होता. तो पुढे म्हणाला, जा, जिथे जायचंय तिथे जा, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू गेल्यावर त्या मुलीचं काय होईल ते मला माहित नाही. तीही प्रेम वगैरे करत नाही. तीही हट्टी आहे आणि तूही. सगळे सारखेच असतात, स्वार्थी. काजू त्याला गप्प करण्यासाठी पुढे आली, पण जयनीलने तिला दूर ढकलत म्हटलं, नाही, दूर राहा. जा इथून. जायचंय ना? जा. तू आता मोकळी आहेस. मी तुला कैद केलं होतं ना? आजपासून तू पूर्णपणे स्वतंत्र आहेस. जयनील अजून बोलतच होता. तोच काजूने येऊन त्याला मिठी मारली. इतक्या जोरात तिने त्याला मिठी मारली की जयनीललाही क्षणभर कळेना की ती काय करते. काजूने त्याला घट्ट धरून ठेवलं. जयनीलचे हात हवेतच थांबले होते. तो आता शांत झाला होता. काजू हळूच म्हणाली, आय एम सॉरी. मी तुला कधी चुकीचं समजलं नाही. ना तेव्हा, जेव्हा तू माझ्याशी लग्न केलंस, ना आज. तेव्हा मी माझ्या आई वडिलांबद्दल विचार करत होते. त्यांना कसं वाटेल याबद्दल. पण जेव्हा डॅडूंनीच मला तुझ्यासोबत पाठवलं, तेव्हा मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली होती आणि मी मोकळे झाले होते. ती पुढे म्हणाली, आज मला वाटलं तू कायावर प्रेम करतोस आणि कदाचित मी तुम्हा दोघांच्या मध्ये येते, म्हणून मी तुझ्यापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. काजू आता रडत होती. रडतच ती म्हणाली, आय ऑल्सो लव्ह यू. मी सुद्धा तुझ्यावर प्रेम करते. आता जयनीनेही काजूला घट्ट मिठी मारली. दोघे बराच वेळ असेच शांत उभे राहिले. दूर उभा राहून हे सगळं पाहणाऱ्या कुत्र्याने मोठी जांभई घेतली आणि मस्त डुलत तिथून निघून गेला. कायाने दोघांना वेगळं करण्याचा जो कट रचला होता तो तिच्यावरच उलटला होता. या सगळ्याने एक चांगली गोष्ट घडली होती की जयनीलने काजूशी आणि काजूने जयनीलशी आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. त्या अंधाऱ्या रात्री दोघे एकमेकांना घट्ट बिलगून उभे होते. बराच वेळ दोघे तसेच उभे राहिले. मग जेव्हा ते एकमेकांपासून थोडेसे दूर झाले, तेव्हा आजूबाजूचं दृश्य पाहून दोघेही चकित झाले. दोघांनी चारही बाजूंनी नजर फिरवली. एका बाजूला राज आणि आकृती हात बांधून उभे होते आणि हसत त्यांच्याकडे पाहत होते. दुसऱ्या बाजूला अभय आणि कुसुम देखील हात बांधून त्यांच्याकडेच पाहत उभे होते. थोड्या अंतरावर तेजस आणि तनू उभे होते. तनू कमरेवर हात ठेवून काजूकडे रागाने पाहत होती. मयूर आणि मनूही त्यांच्याकडेच लक्ष देऊन उभे होते. सुशांत त्या बेंचवर बसला होता, ज्या बेंचवर थोड्या वेळापूर्वी काजू बसली होती आणि तोही हात बांधून त्यांच्याकडेच पाहत होता.
फक्त गौरीजींचीच कमी होती आणि तेवढ्यात त्या पार्कच्या गेटमधून आत येताना दिसल्या. मग तनू काजूकडे आली. तिने काजूला स्वतःकडे वळवत तिच्या खांद्याला धक्का देत म्हटलं, "कुठे चालली होतीस? पळून जाणार होतीस ना?" काजू काहीच बोलली नाही. तनूच्या धक्क्याने ती थोडी मागे सरकली. तनूने पुन्हा धक्का देत म्हटलं, "बोलायला कमी आणि पळायला जास्त येतं तुला. त्या मुलीने फक्त सांगितलं म्हणून तू घर सोडून निघून आलीस. कुणाचाही विचार केला नाही." तनूच्या धक्क्याने काजू जैनिलच्या छातीला जाऊन लागली. जैनिलने तिला एका हातात घेत ठामपणे म्हटलं, "बस, ती कुठेही गेलेली नाही, इथेच आहे." जैनिलने काजूची बाजू घेतली हे पाहून तनू चिडून म्हणाली, "ओ बॉडीगार्ड." ती पुढे काही बोलणारच होती तेवढ्या तेजस तिच्या जवळ येत म्हणाला, "ए लढाऊ मिबान." लागली लगेच भांडायला. तेजस तनू जवळ आला तेव्हा तनूने कमरेवर हात ठेवत म्हटलं, "मी तुझ्याशी भांडत नाहीये, माझ्या बहिणीशी भांडते." तेजस शांतपणे म्हणाला, "तेच तर सांगतोय, मी इथे असताना तू तिच्याशी का भांडतेस? तिच्या बाजूने तर जैनिल उभा आहे, माझ्या बाजूला कोणीच नाही. मी जिंकलो किंवा हरलो तरी भांडण करून तुलाच आनंद मिळेल." तेजसच्या बोलण्याने वैतागून तनू म्हणाली, "चूप बस." तनू पुढे काही बोलणार तोच गौरीजी म्हणाल्या, "बस करा सगळे, आता घराकडे चला, इथे मच्छर खूप चावतायत." गौरीजींच्या या वाक्यावर सगळे हसले. काजूही जैनिलकडे पाहून हसली. सगळे घराकडे जायला निघाले. काजू जैनिल सोबत निघणार तेवढ्यात राजने त्यांना थांबवत म्हटलं, "आपल्या घरी जायचं आहे सगळ्यांना." राजचं बोलणं ऐकून काजूचे पाय तिथेच थांबले. राज हसत म्हणाला, "हो, आज काजू आपल्या घरी येणार आहे. फक्त काजूच नाही तर जैनिल आणि मयूरही येतील." जैनिल काहीतरी बोलणार होता तेवढ्यात आकृती पटकन म्हणाली, "हा आमचा आदेश आहे." आकृतीचं बोलणं ऐकून जैनिलने हसून मान डोलावली. सगळ्या गाड्या राजच्या घराकडे निघाल्या. घरी पोहोचताच सगळे झोपायला गेले कारण रात्र खूप झाली होती. त्यामुळे जैनिल आणि मयूर तेजस सोबत त्याच्या खोलीत गेले तर काजू तिच्या खोलीत आली. खोलीत तनू, मनू आणि गौरीजी येऊन काजूच्या बेड भोवती बसल्या. सगळ्यांना आपल्या आजूबाजूला पाहून काजू चकित होत म्हणाली, "काय झालं?" तनू काजूला चिडवत म्हणाली, "ओय होय, शेवटी प्रेमाच्या गल्लीत गेलीसच तू." काजू मनूकडे पाहत म्हणाली, "माझ्या आधी तर कुणीतरी गेलंच आहे." मनूने काजूकडे पाहिलं आणि तिला डोळे वटारून गप्प बसण्याचा इशारा केला. मग काजू गौरीजींच्या मांडीवर डोकं ठेवत म्हणाली, "आजी, मी तुम्हाला खूप मिस केलं." गौरीजींनी काजूच्या डोक्यावरून हात फिरवत म्हटलं, "मी सुद्धा. तू नव्हतीस ना तर या दोघीही आपापल्या कामात बिझी असायच्या. मला शॉपिंगला सुद्धा घेऊन जात नव्हत्या. उद्या आपण शॉपिंगला जाऊया." गौरीजींचं शॉपिंग पुराण सुरू होताच तनू, मनू उठल्या आणि आपापल्या बेडवर जाऊन झोपल्या. काजू मोठ्याने हसत म्हणाली, "ओके आजी, आपण उद्या सगळे शॉपिंग सोबत फिरायलाही जाऊ, ठीक आहे?" मग गौरीजी आपल्या बेडवर जाऊन झोपल्या. काजूही झोपली, पण तिला झोप कुठे येणार होती? तिच्या मनात सतत जैनिलच येत होता. ती कधी इकडे तर कधी तिकडे कूच बदलत राहिली. बराच वेळ झोप न लागल्यामुळे ती उठून बाहेर आली आणि छताकडे जायला निघाली. ती वर जात असतानाच राज आपल्या खोलीतून बाहेर येत होता. राजला पाहून काजू तिथेच थांबली. राज हसत म्हणाला, "कुठे चालली आहे आमची काजूची स्वारी?" काजू म्हणाली, "डॅडू, मला झोप येत नाही म्हणून छतावर जात होते." "मलाही झोप येत नाहीये. चल, मी सुद्धा येतो." असं म्हणत दोघे बाप-लेक छतावर गेले आणि पाय लटकवून बसले. राज समोर पाहत म्हणाला, "आय एम सॉरी बाळा." समोर पाहणारी काजू पटकन राजकडे वळली आणि म्हणाली, "कशासाठी डॅडू?" राज हसला आणि म्हणाला, "कारण तू माझा प्रत्येक निर्णय काहीही न बोलता स्वीकारलास. मी इतका कठोर निर्णय घेतला तरी सुद्धा तू विरोध केला नाहीस." काजूने राजच्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि समोर पाहत म्हणाली, "मला तुमचे सगळे निर्णय मान्य आहेत. कारण मला माहीत आहे जगातला कुठलाही बाप आपल्या मुलांसाठी चुकीचा निर्णय घेत नाही. आई वडिलांचे निर्णय कधी कधी कठोर वाटतात, पण ते नेहमीच मुलांच्या भल्यासाठीच असतात." काजू गप्प झाली तेव्हा राज हसला. तेवढ्यात मागून आवाज आला, "मी सुद्धा सामील होऊ का?" राज आणि काजूने मागे वळून पाहिलं तर जैनिल उभा होता. राज हसत म्हणाला, "कोणी मनाई केली आहे का? ये बस." जैनिलही राजच्या शेजारी बसला. काजूने पुन्हा राजच्या खांद्यावर डोकं ठेवलं. आता तिघांमध्ये काहीच बोलणं झालं नाही. काजू तिथेच झोपून गेली.
काही वेळाने राजने पाहिलं की काजू झोपली आहे. तेव्हा तो जैनीलला हळूच म्हणाला, आपली पत्नी सांभाळ, मला माझी पत्नीही सांभाळायची आहे. राज उठला आणि त्याच्या जागी जैनील येऊन बसला. दोघांनीही खूप काळजीपूर्वक काजूचं डोकं जैनीलच्या खांद्यावर ठेवलं. राज निघून गेल्यावर जैनीलने काजूचा हात आपल्या हातात घेतला आणि तसाच बसून राहिला. सकाळ झाली होती. काजूची झोप उघडली तेव्हा समोर उगवणारा सूर्य खूपच सुंदर दिसत होता. काजू अर्धवट उघड्या डोळ्यांनी सूर्याकडे पाहत राहिली. तेवढ्यात तिचे डोळे पूर्ण उघडले. तिने पाहिलं तर जैनील अजूनही तसाच ताठ बसलेला होता. काजू डोळे मोठे करत जैनीलकडे पाहून म्हणाली, मेजर साहेब, हे कोणतं प्रेम व्यक्त करण्याचं तंत्र आहे? मला उठवू तरी शकला असतास ना? जैनील अजूनही तसाच बसलेला होता. काजूने त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं, मेजर साहेब, ऐकताय का की बहिरे झालात? जैनील समोरच पाहत म्हणाला, अगं तुझं डोकं किती जड आहे, माझा खांदा बिचारा हलूही शकत नाहीये. काजूने पाहिलं तर खरंच जैनीला वेदना होत होत्या. ती उठून त्याचा खांदा हळूहळू चोळू लागली. थोड्या वेळाने जैनीला बरं वाटलं. मग दोघे खाली आले तर पाहतात राज आणि आकृती कुठेतरी जायची तयारी करत होते. काजू चकित होऊन म्हणाली, हे काय, कुठे चाललात तुम्ही? आकृतीने तिला बाजूने मिठी मारत म्हटलं, आम्ही दोघं जुन्या घराकडे जातोय. 2 दिवसात परत येऊ, तोपर्यंत तुम्ही इथेच राहा. काजू दूर होत म्हणाली, आम्ही आत्ताच आलोय आणि तुम्ही निघताय? आपल्या मुलांचा काही विचार आहे की नाही? काजूचं बोलणं ऐकून आकृती म्हणाली, अगं तुझ्यासाठी इतका चांगला मुलगा शोधला, तो तुझ्यावर इतकं प्रेम करतो, आता अजून काय हवं? तुझी काळजी घ्यायला आता जैनील आहे ना? काजूने कमरेवर हात ठेवत म्हटलं, अच्छा, आणि सुशांत भैयाची काळजी कोण घेणार? आकृती हसत म्हणाली, मी येईपर्यंत तू सगळ्यांची काळजी घे. काजू डोळे मिचकावत म्हणाली, मी मी इथे का राहू? मी तर जैनीलसोबत माझ्या घरी जाईन. तेवढ्यात तनू काजू जवळ येत म्हणाली, ओय होय, माझ्या घरी आपल्या जैनीलसोबत? नॉट बॅड हां. काजू तनूला घुरू लागली. तेव्हा गौरीजी म्हणाल्या, अगं बाई, आताच तर त्या दोघांची प्रेम कहाणी रुळावर आली आहे आणि लगेच तुम्ही त्यांना दूर करणार, हे काही बरोबर नाही ना? गौरीजींचं म्हणणं ऐकून सगळे विचारात पडले. तेव्हा राज म्हणाला, हेही बरोबर आहे. जैनील, मला वाटतं तूही इथेच थांब. जैनील हसत म्हणाला, पण माझं काम इथून होऊ शकत नाही आणि घरचीही जबाबदारी आहे, मग आम्ही इथे कसं थांबू? तेवढ्यात अभय मध्येच म्हणाला, अच्छा, असं करा, तुम्ही जा. काजूसोबत तनू आणि मनूलाही घेऊन जा. आम्ही आहोत ना इथे, मुलांना उगाच त्रास कशाला? जा बेटा. मनू तर मयूरच्या जवळ जाण्याच्या नावानेच खुश झाली होती. पण तनूने तोंड वाकडं केलं. ते पाहून तेजस म्हणाला, मग मीही येतो. सगळेच तिकडे जाणार असतील तर मी इथे एकटा काय करणार? मीही येतो. राज आणि आकृती सोबत सगळे निघू लागले. तेव्हा गौरीजी तोंड पाडून म्हणाल्या, हा तर अन्याय आहे. माझ्या नातवंडाशिवाय मी इथे काय करू? काजूने गौरीजींच्या गळ्यात हात टाकत म्हटलं, मग तुम्हीही आमच्यासोबतच चलताय ना? अभय आणि कुसुम हे सगळं बघतच राहिले. जैनील काजू सगळ्यांना घेऊन आपल्या घरी रवाना झाले. घरी येताच जैनील आपल्या खोलीकडे गेला. गौरीजी संपूर्ण घरात फिरू लागल्या. काजूने तनू मनूला त्यांची खोली दाखवत म्हटलं, तुम्ही दोघी इथे राहाल. मनू आश्चर्याने काजूकडे पाहत म्हणाली, आम्हीच का? तू आमच्यासोबत नाही राहणार का? काजू काही बोलणार इतक्यातच तनू मध्येच म्हणाली, समजून घे मनू, प्रेमाची कबुली झाली आहे आता. हिला इच्छा असूनही आपल्यासोबत राहता येणार नाही. तनू काजूकडे पाहून हसली. काजू तिला घुरून पाहत म्हणाली, असं काही नाही, समजलीस, मीही इथेच राहणार आहे, पण आधी फ्रेश होऊन येते. तनू मनू काहीच बोलल्या नाही. काजू निघून गेली. काजू जाताच तनू मनू खोलीबाहेर येऊन घर पाहू लागल्या. मनू लायब्ररीकडे गेली तर तनू कायाच्या खोलीकडे वळली. तनूला माहीत नव्हतं की ती कायाची खोली आहे, पण काया आधीच निघून गेली होती. तनू खोली फिरत फिरत पाहू लागली. तेवढ्यात तिची नजर त्या पुस्तकावर पडली जी काया लायब्ररीतून घेऊन आली होती, एक विवाह असाही. तनूने ते पुस्तक उचललं आणि सोबत घेऊन निघून गेली. काजू ती पुस्तक वाचू शकेल का? ही रुचिका नक्की कोण आहे? का लपत आहे ती सगळ्यांपासून? हे तुम्हाला पुढे समजेलच. मित्रांनो, मला कमेंट करून नक्की सांगा की पहिल्या सीझनमध्ये तुम्ही रुचिका हे नाव ऐकलं होतं का? भेटूया पुढच्या भागात. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.